व्यक्त केली। तर अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील 3 बाळांच्या मृत्यूचं प्रकरण, या प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट। संबंधित रुग्णालयातील स्वच्छतागृहामध्ये घाणीचं साम्राज्य आहे। सफाई कर्मचाऱ्यांकडून नियमित स्वच्छता केली जात नाही असा आरोप आहे। अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये जर आपण पाहिलं तर कार व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या 3 बाळांचा जो आहे तो दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। त्यानंतर या रुग्णालयातल्या अनेक गंभीर बाबी समोर येत आहेत। दुसरीकडे फायर ऑडिटचं प्रकरण ताजं असताना आता स्वच्छता किती होते या रुग्णालयातली हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। मी सध्या या रुग्णालयातल्या स्वच्छता गृहामध्ये या ठिकाणी बघू शकतो। महिला प्रसाधन गृहाला तर या ठिकाणी कुलूप लागलेलं दिसतं। दुसरीकडे एक प्रसाधन गृह आहे, या ठिकाणी आपण बघू शकतो या ठिकाणी अत्यंत घाणीचं साम्राज्य जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत असते आहे। या ठिकाणची स्वच्छताच होत नसल्याचं जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं। संपूर्ण बेसिंग जे आहे ते या ठिकाणी घाणीनं बुजून गेलेले आहे, त्यामुळं स्वच्छता होत नाही का असा सवाल जो आहे तो या निमित्ताने उपस्थित केला जातोय। जेसिंग पूर्ण बुजलेला आहे। दुसरीकडे या ठिकाणी आपण बघू शकतो संपूर्ण घाण जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। स्वच्छतेचे किती 3:13 वाजले हे या रुग्णालयातलं आपल्याला पाहायला मिळतं। अशा डस्टबिन पडलेले आहेत। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।